आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. पश्चिम आशियातील तणाव आणि इराणमधील युद्धामुळे जागतिक तेल पुरवठ्याबाबत पुन्हा चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीत भारताने उभारलेल्या धोरणात्मक तेल साठ्यांची स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्हची चर्चा जोरात सुरू झाली आहे. देशाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी भारताने पर्वतीय खडकामध्ये भूमिगत गुहांमध्ये लाखो टन कच्चे तेल साठवून ठेवले आहे. ही संकल्पना अचानक सुरू झालेली नाही. 1991च्या आखाती युद्धावेळी भारताला तीव्र ऊर्जा संकटाचा सामना करावा लागला होता. त्या काळात देशात फक्त काही दिवस पुरेल इतकाच तेल साठा शिल्लक असल्याचे समोर आले होते. त्यामुळे भविष्यात अशी परिस्थिती टाळण्यासाठी भारताने दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षा धोरण आखले. या योजनेअंतर्गत सरकारने स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह उभारण्याचा निर्णय घेतला. यासाठी इंडियन स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्हज लिमिटेड ISPRL या कंपनीची स्थापना करण्यात आली आणि देशासाठी मोठे तेल साठे तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली. सध्या भारतात 3 प्रमुख ठिकाणी भूमिगत गुहांमध्ये कच्च्या तेलाचा साठा करण्यात आला आहे. हे साठे विशाखापट्टणम, मंगळुरू आणि पादूर येथे खडक कोरून तयार केलेल्या मोठ्या गुहांमध्ये ठेवले आहेत. या सुविधांमध्ये सुमारे 5.3 दशलक्ष टन कच्चे तेल साठवण्याची क्षमता आहे. भारत जगातील मोठ्या तेल आयातदारांपैकी एक असून देशातील सुमारे 80% कच्चे तेल आयात केले जाते. त्यामुळे जागतिक पुरवठा विस्कळीत झाल्यास अर्थव्यवस्था, पेट्रोल डिझेलचे दर आणि महागाईवर मोठा परिणाम होऊ शकतो. याच कारणामुळे सरकारने आपत्कालीन परिस्थितीसाठी हा विशेष तेल साठा उभारला आहे. याशिवाय भारतातील रिफायनरीज आणि तेल कंपन्यांकडेही मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाचा साठा असतो. एकत्रितपणे पाहता संकट काळात देशाकडे अनेक आठवडे पुरेल इतका तेल साठा उपलब्ध राहू शकतो. सरकार आता या सुविधांचा विस्तार करण्यावरही काम करत आहे. नवीन प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर देशातील धोरणात्मक तेल साठ्यांची क्षमता आणखी वाढणार आहे. त्यामुळे युद्ध, नैसर्गिक आपत्ती किंवा जागतिक पुरवठा खंडित झाल्यास भारताची ऊर्जा सुरक्षा अधिक मजबूत होणार आहे. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.